मिराज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावून नामकरण करण्यात आले। मिराज तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी नावाचा फलक लावलाय। त्यानंतर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। नामफलकावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, अरविंद कुरणे, उमेश भाऊ धेंडे, सागर आवळे, विकास कांबळे, परशुराम बनसोडे, जयंत मगरे, प्रवीण सरवदे, धनराज कांबळे यांच्या सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। यानंतर पंचायत समिती प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मिरज तालुक्यातील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं पाहिजे अशी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची भावना आणि इच्छा होती। त्या भावनेचा आदर करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज गुरुवार सकाळी पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचायत समिती प्रशासकीय इमारत मिरज असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आंबेडकरी समाजामध्ये आज चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण अनेक दिवसांपासून शिव फुले शाहू आंबेडकर समाजातील कार्यकर्त्यांची भावना होती की प्रशासकीय इमारतीला बाबासाहेबांचं नाव या ठिकाणी देण्यात यायला पाहिजे। पण इथलं जे काय प्रशासन आहे, तालुका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, जर समाजाकडून मागणी झाली किंवा कार्यकर्त्यांच्याकडून मागणी झाली तर त्या मागणीला बेदखल करणारं प्रशासन आज आहे। त्यामुळं आमचा प्रशासनावर विश्वास नाही। त्यामुळं आम्ही प्रशासनाला कोणत्याही प्रकारची मागणी न करता आज कार्यकर्त्यांच्याकडून बाबासाहेबांचं नाव या इमारतीला देण्यात आलेलं आहे। त्यामुळं या नामकरणाच्या याला जे जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय मल्हार। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून जे प्रशासकीय इमारतीला नाव देण्यात आलेलं आहे ते प्रशासनाला आंबेडकरी समाजाकडून कायदेशीररित्या पंचायत समितीमध्ये ठराव दाखल करणं आणि कायदेशीररित्या ही सगळं प्रक्रिया पूर्ण करणं हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची पुढची दिशा आमची आहे। नेमका विषय काय, आज जिथं जिथं प्रशासन तुम्ही बघताय, आज जिथं कलेक्टर साहेब बसतात, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे CO, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमा दिसून येत होत्या। आज तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेला तर त्या सर्व प्रतिमा हटवण्यात आलेल्या आहेत। मग त्या प्रतिमा हटवण्याचं कारण काय, तर ह्यांची जातीय मानसिकता जी आहे प्रशासनाची, माझ्या स्वतःचं घर असल्यासारखं आज ही प्रशासन वागत आहे। त्यामुळं आमच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे की प्रशासनाकडे जरी मागणी केली असती तरी या गोष्टीला दाद दिली नसती। त्यामुळं कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे।